खूप मित्र अतिशय उत्तमपणे जिम करतात, परंतु त्यांना वर्कआउटपूर्वी आणि वर्कआउटनंतर कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा हे गोंधळ बऱ्याचदा होत असतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी K&K या फिटनेस यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, वर्कआउटपूर्वी म्हणजे प्री वर्कआउट मीलमध्ये आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहोत. नंबर 1, कॉम्प्लेक्स कार्ब्स, ज्यामध्ये ओट्स, ब्राउन ब्रेड, ब्राउन राईस किंवा 1 किंवा 2 केळी देखील तुम्ही प्री वर्कआउट म्हणून खाऊ शकतात, जेणेकरून वर्कआउटपूर्वी तुम्हाला चांगली एनर्जी मिळेल. प्री वर्कआउट मील किमान 30 ते 40 मिनटं आधी ही घेतली गेली पाहिजे. नंबर 2, वर्कआउटपूर्वी प्रोटीन देखील तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये उदाहरणार्थ अंडी, पीनट बटर किंवा ग्रीक योगार्ट इत्यादी पदार्थ देखील तुम्ही घेऊ शकता. नंबर 3, तसेच वर्कआउटपूर्वी कुठल्याही प्रकारची फळे देखील तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये सफरचंद किंवा संत्री किंवा नारळ पाणी इत्यादी पदार्थ. नंबर 4, स्वीट पटॅटोज म्हणजे रताळे, हे देखील प्री वर्कआउट म्हणून देखील तुम्ही घेऊ शकता. नंबर 5, कॉफी देखील प्री वर्कआउट म्हणून तुम्ही घेऊ शकता. हे तर सर्व झाले प्री वर्कआउट आहार म्हणजे वर्कआउट पूर्वीचा आहार. मित्रांनो, वर्कआउटसोबत योग्य आहार घेणे तितकेच गरजेचे आहे, तितकेच आपले प्रथिने, त्याबरोबर कार्ब्स आणि आपण किती कॅलरीज खातोय याचा देखील मोजमाप आपण केला गेला पाहिजे. मित्रांनो, आता आपण बघूया पोस्ट वर्कआउट म्हणजे वर्कआउट नंतरचा आहार. नंबर 1, वर्कआउटनंतर आपले मसल्स खूप ब्रेक झालेले असतात आणि हे ब्रेक झालेले आपल्या मसल्सला सूक्ष्म इजा होत असते आणि ही इजा भरून काढण्यासाठी प्रथिनांची गरज अतिशय जास्त प्रमाणात असते. नंबर 2, मित्रांनो, वर्कआउटनंतर हाय प्रोटीन मील म्हणजे हाय प्रोटीन फूड देखील तुम्ही घेतलं गेलं पाहिजे, ज्यामध्ये व्हे प्रोटीन, अंडी, चिकन, पनीर, फिश, जेणेकरून तुमची मसल्स रिकव्हरी चांगली होईल. मित्रांनो, कुठलाही व्यायाम किंवा कुठलाही आहार सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आहार तज्ज्ञांचा किंवा तुमच्या ट्रेनरचा सल्ला जरूर घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचे रिझल्ट्स अचीव करता येतील. नंबर 3, वर्कआउटनंतर कार्ब्स घेणे तितकेच गरजेचे आहे, तितकेच वर्कआउटपूर्वी, ज्यामध्ये तुम्ही बटाटा किंवा केळी किंवा ब्राउन राईस इत्यादी पदार्थ घेऊन तुम्ही तुमची एनर्जी चांगल्या पद्धतीने रिस्टोर करू शकाल व एनर्जी रिस्टोर करायचं काम कार्ब्स हे उत्तम पद्धतीने करत असते. नंबर 4, वर्कआउटपूर्वी किंवा वर्कआउटनंतर भरपूर पाणी प्या, जेणेकरून तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स होऊन तुम्हाला मसल्स क्रॅम्प येणार नाही. मित्रांनो, हे तर झाल्या बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी. आता नंबर 5, पुरेशी झोप घेणे ही अतिशय गरजेची आहे, ज्यामुळे आपली मसल्स रिकव्हरी व आपल्या मेटाबॉलिझमसुद्धा सुधारते आणि मसल्स रिकव्हरी चांगली होऊन आपल्याला उत्तम पद्धतीने एनर्जी प्रोव्हाइड व आपले मसल्स स्ट्रॉंग करतात. मित्रांनो, योग्य आहार आणि प्रोटीनांची संगत त्याचबरोबर चांगला व्यायाम हे देखील मसल ग्रोथसाठी खूप गरजेचे आहे. आहारामुळे मसलची ग्रोथ आणि रिकव्हरी सुधारते आणि आपली मसल्सची डेव्हलपमेंट चांगली होते. वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सातत्य आणि आहार आणि विश्रांती यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचे रिझल्ट्स एक चांगल्या पद्धतीने अचीव करू शकाल. धन्यवाद.